राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। शेतकरी बंधूंनो, शेती संबंध बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबून ऑल करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले रोज व्हिडिओ बघत राहा। एक देश एक निवडणूक विधेयकाला पाठिंबा द्यावा, मायावती यांचे आव्हान, काँग्रेसवर टीका। पंजाब हरियाणा सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सर्व शेतीमाल हमी भावाने खरेदीचे आश्वासन राज्यसभेत दिले। कांदा लागवड अंतिम टप्प्यात। आंबेगाव तालुक्यातील रब्बी हंगामातील कांदा लागवड अंतिम टप्प्यात आहे, मात्र मजूर टंचाईमुळे कांदा लागवड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। लोक अदालतीमुळे 17 कोटीचा दंड वसूल, विशेष मोहिमेत 1831 वाहनाविरुद्ध कारवाई। मंत्रिमंडळात 4 लाडक्या बहिणींना स्थान, 3 भाजप 1 अजित पवार गट, शिंदेकडून एकही नाही। सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळवर केली टीका। आमच्या पक्षात असताना त्यांची जागा नेहमी साहेबांची शेजारी असायची। भुजबळांच्या नाराजीवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। राज्यात गारठा वाढलाय। उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह तीव्र झाले आहे, त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट सुरू आहे। राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीचा लोटेचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे। पुन्हा एकदा दिल्लीच्या संसद मार्गावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सज्ज राहावे, राजू शेट्टी यांचे आव्हान। मतदानाला लाडके, विकासाला दोडके, सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष, पुण्याचे 1800 कोटी रुपये अनुदान थकीतच। कांदा, शेवगा, टमाट्याच्या दरात घट, आवक कमी झाल्याने गवार, भेंडी, काकडीच्या दरात वाढ, कोथिंबीर, मेथी, शेपूचे दर घटले। पुणे जिल्ह्यात 400 हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट। कमी पाण्यात बांबू हे पीक घेतले जाते, कार्बन शोषून घेणारे असल्याने पर्यावरणपूरक असे पीक आहे। रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बांबूची लागवड केल्यास शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाची सावध उपलब्ध होईल। देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, विचारवंत डॉक्टर शरद गायकवाड यांचे मत।